नमस्कार मंडळी, नाथ क्षितिज नाथ बैलांच्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी हा नाद आपल्या संस्कृतीचा, आपल्या मातीचा आहे। बैल गाव शेती या मातीतल्या गोष्टी आपण मंडळी जगासमोर मांडत आहे। आता मंडळी तुम्ही बघू शकता ही बैलजोडी मंडळी स्वप्नील केळवे यांची बैलजोडी आहे। राहणार बावधन ह्या बैलजोडीबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची। ही बैलजोडी मंडळी ही शर्यत क्षेत्रातील बैलजोडी आहे। आदत खोंड आहेत 2। ह्या आदत खोंडाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आणि ही बैलजोडी मगाशीच मंडळी बघा ही पळवून आम्ही आणलेले, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मंडळी दाखवणार आहे। तर आपण मंडळी पहिल्यांदा ह्या बैलजोडीबद्दल माहिती संपूर्ण अशी मालकांच्याकडून मंडळी घेऊ। नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। माझं नाव स्वप्नील किरण किरवे, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा। बरं, हा नाद तुम्हाला कुठून लागला? तो नाद कसं पहिली कालवड घेतलेली आपण, त्याच्यावर म्हटलं घरचा एक खोंड तयार करायचा। ते आपण घरचा खोंड तयार केला। त्याच्यानंतर कसं आता आपल्याकडे हे बगाडाचं बैल जास्त आहेत। पण आम्ही म्हणलं की एकदा आपण शर्यतीचा नाद करून बघू, पळतोय का बघू म्हणलं आपला घरचा। तर ती एकदा पळवला आम्ही, त्याची ट्रायल घेतली, तेव्हापासून वासरू पळतोय, तेव्हापासून नाद आहे। म्हणजे हा घरच्या गायचा खोंड आहे। हो, आपलं स्वप्न होतं घरच्या गायचा खोंड तयार करायचं। मंडळी हा जो खोंड तुम्ही देखना बघू शकताय, मला नाही ना दिप्पाड असा हा घरच्या गायचा खोंड आणि हा आदत खोंड मंडळी बघू शकता तुम्ही। आदत खोंड हा वाटतोय, म्हणजे तब्येत कशी काय काय मालकांच्याकडे आपण माहिती करणार। तब्येतीसाठी सांगा, म्हणजे काय तुम्ही त्याला खायला देता, काय कसं? आपण याला रतीब, शेंगदाणा पेंड, परत उडदाची डाळ, मका चुनी असा रतीब देतो त्याला आपण। बरं, ह्याच्याबद्दल सांगा, ह्याचं नाव काय दोघांचे? ते ह्याचं नाव देवा आहे आणि त्याचं नाव चंदर आहे। बरं, देवा ठेवण्याचं नाव काय? म्हणजे म्हणजे आपलं असं काय, माझ्या जोडीदाराचा एक खोंड आहे सातारामध्ये, त्याच्या वासरा बरोबर आपण पहिल्यांदा घातलेला खोंड पळवायला। म्हणजे हा पहिल्यांदा मी खोंड पळवलेला आहे? हो, पळवलेला आहे। एकदा फेरा टाकलेला आपण सातारला, त्या जोडीदाराचा बैलाचं नाव आहे देवा, त्याच्यावर ह्याचं बी नाव देवाच ठेवलं आम्ही। बरं, त्या जोडीदाराचं देवा नाव आहे म्हणून आपलं देवाच नाव ठेवलं। बरं, ह्या खोंडाबद्दल सांगा माहिती। त्याचं नाव चंदर, तो पण आदतच आहे आता, त्याला पण हायच रतीब आपलं शेंगदाणा। कुठल्या जातीचं येईल? धनगरी खिल्लार मध्ये, कोसा खिल्लार। आणि हा आपला धनगरी, हा धनगरी? हो, खिल्लार मध्ये मोडतो देव। बरं, आता शर्यत क्षेत्रासाठी तुम्ही आता म्हणजे तुम्ही नवीन आहे का, कसं काय? नवीन म्हणजे आता आपल्याला झालं वर्ष झाले ह्याच्यात। होय, नादात। बरं, कुठल्या म्हणजे मैदानावरती ह्याच्यावरती तुम्ही? मैदान झालेत की ह्याची 5 मैदान झालेत। ह्या खोंडाची 5 मैदान झालेत, त्यात 3 मैदान गटपास आहे देव, आणि 2 मैदान आपल्या चुकीमुळे जरा सुट्टीला बिट्टीला इकडे तिकडे करून गेल्यात। बरं, पहिलं करताना काय काय अडचण येतात तेवढं सांग। पहिलं करताना काय आपल्याला कसं मोठ्या पायऱ्याची जरा अडचण येते, कसं वायदी बिदीमुळे जरा अडचण होती आपल्याला। पण आज तागायत कधी ह्या वासराचा पळ बघून कधी आपण वायदी दिली नाही कधी कोणाला आज तागायत। स्वतःहून व्हिडिओ दाखवला की माणसं बैल देतात। वासराला स्पीड चांगलंय, वासरू देखणं पण आहे, सुट्टीला बिट्टीला जरा व्यवस्थित आहे सगळं। म्हणजे फाटी बिटी का सोडली नाही? आज तागायत कधी फाटी सोडली नाही, काय नाही। आमच्या चुकीमुळे इकडे तिकडे कधी काय झालं तरच, नाहीतर आतापर्यंत 5 मैदान झाली, आज तागायत 5 मैदानात तो कधी फाटीला स्वतःहून शिवला नाही। आणि खोंड जर शिकवायची म्हणली तर माणसं म्हणतात म्हणजे जनता ज्या साईडला असते माणसं त्या साईडला खोंड पळवावी अशी माणसं म्हणतात। तुम्हाला काय वाटते? पब्लिकनं कसं पब्लिकच्या साईडनं चारी बाजूनं वासरू फिट पाहिजे, डावी खांदी उजवी खांदी, पब्लिकनं दोन्ही बाजूनं वासरू फिट पाहिजे। चुकून कधी आपली गाडी लागलीच बाजूला बिजूला पब्लिकच्या साईडला तर आपलं वासरू निघून जावावं, म्हणून आपलं पब्लिकची सवय असावी त्याला। माणसांनी गर्दीतनं चालवणं बिलावणं दररोज असलं की पब्लिकची सवय लागते, आणि पब्लिक सवय लागलेली चांगली असते। कसं गाडी भेदबीत नाही, वासरू पळताना भेटताना वासरू निघून जातं खाली। तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये आता आवडता बैल म्हणजे आता बकासूरचं नाव आहे, बकासूरचे फॅन आहेत बरेच। असं तुम्हाला कुठला बैल चांगला वाटतो शर्यत क्षेत्रामध्ये? आपला सगळ्यात आवडता बैल म्हणजे रायफल 81 वाल्याला। काय त्याची खासियत? खासियत म्हणजे बैल एकतर सारखा बाहेर नसतो, काढला तर तो कधी बिना गुलालाचा माघार येत नाही बैल, अशी खासियत आहे बैलाची। बैलाला पळ पण तसा आहे, एकतर ती सारखं बाहेर काढत नाहीत, काढला तर आहे ना ज्या मैदानात जाईल त्या मैदानात तो गुलाल घेऊन येतोच। बर, चल ह्याला नाचवू नका, ही ओढल गाडी। गप्प उभरा. तुमचं नाव सांगा पहिला? आकाश संतोष गायकवाड।
बरं कसं काय तुम्हाला नाद शर्यतीचा काय? आपलं नाद हा लहानपणापासून नाद आहे, पहिल्यापासून. बरं आता पण किती बैल तुम्ही सांभाळले? आतापर्यंत 4 बैल झाली समोर. होय, काय नाव बैलांची? पहिला होता चंदर, बुलेट, हा. परत शिवा म्हणून होता, परत नंतर दुसरा चंदर आहे. बरं आता ही शर्यत क्षेत्रामध्ये बैल सांभाळताना कशा पद्धतीने काळजी घेतली जाते या बैलांची? त्यांची काळजी घ्यायला ह्यांना वाजायला म्हणजे त्रास असतो ते, भरपूर त्रास सहन करावा लागतो आपल्याला काळजी घ्यायला. तर कशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन पवनी करता? घालतो, परत त्याच्यानंतर 1-3 दिवसानं फेरा असतो आपला. कुठे फेरा असतो म्हणजे असे मैदान मोकळ्या मोकळ्या चालवतो, फेरे टाकतो. हा. त्या पद्धतीने काळजी घेतो, परत रस्ते बसतो त्यांना. आणि जर आता ह्या आजारी बिजारी जर खोंड पडली काय पडली तर त्याचं कसं काय नियोजन असतं तुमचं? नियोजन म्हणजे आमचा आता एक डॉक्टर आहे, काय डॉक्टर जरा चौधरी डॉक्टर म्हणून आहे. हा. ते डॉक्टरांना फोन केले की ते येतात. लंपीचा मध्यंतरी प्रादुर्भाव लय होता, तर त्या लंपीच्या प्रादुर्भाव असताना तुम्ही ह्या दोन्ही बेन खोंडांची म्हणा तुमच्याकडे काय खोंड असते त्या खोंडांची काळजी कशा पद्धतीने घेतली? आपला लिंबाचा पाला धूर द्यायचा. कशाच धूर? लिंबाचा पाला, लिंबाच्या पाल्याचा धूर. फरक पडतो त्याला? हा पडतो ना. आणि तुम्ही जे काही लस बीस ती डॉक्टरांनी दिली ती काय ती दिली नाही का? नाही, ती कुठली तरी लस असते ना, हायटेकची लस दिली फक्त तेवढीच, बाकी नाही काय तुम्ही काही? लंपिकचं म्हणजे असं बाहेर आला ना लंपी तर आपली बैल काय बाहेर नसतात. बरं, लंपी बिंपी आता आजार आपल्याला कळतो का पहिल्या स्टार्टिंगला? बाबा कळतो ना. लंपीचा आजार असा होतो की लंपीचा आजार असा होतो की जे वासरं ती काळजीपूर्वक स्वच्छता ठेवत नाहीत गोठ्यात, त्यामुळे लंपीचा त्रास होतो. म्हणजे साधारण याची लक्षणं काय असतात तुम्हाला काय माहितीये का? लक्षण ह्या खोंडांना लंपी यायच्या अगोदर लक्षणं काय अशी उद्भवतात का त्यांच्या? म्हणजे शरीरात सगळ्यात तामखेळ्यासारखी अशा गांधी आपल्या पवित्र अजून आपल्या दावणीला अजून तसलं काय झालेलं नाहीये, त्यामुळे आपण पहिल्यापासून काळजी घेतलेली आहे. बरं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने आपल्या खोंडांची म्हणा बैलांची काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला सल्ला द्याल तेवढं थोडंफार सांगा. शेतकऱ्यांना एवढं सांगायचंय की वासरू कधी बी पळायला लागलं आदतपणात लय पळवू नाही, पुढे पळायला आपल्याला ताप होतो. बरं, आदतपणात का पळवायचं नसते त्याचं काय होतं? परत वासरू दात लावला की कच्चा होतं. जो दात लावल्यावर जो फवारा असतो तेव्हा आदतपणात नसतो फवारा. मग जेव्हा दात लावल त्यानंतरच वासरू जरा जास्त आपण बाहेर काढायचं मैदानात. म्हणजे ती पळायला पण पुढे पळायला पळ टिकून राहतो आणि वासरू ताकदीला व्यक्तीला मजबूत होतं. गाडी कशी हलकी राहते, परत त्याला काय म्हणजे त्रास होत नाही. बरं, आता बघतो तुम्ही कुठली मैदान मारली? आता बघा आपण पहिला फेरा टाकलेला त्याला शेळकेवाडीच्या ह्याच्यावर नेऊन, त्याच्यावर त्याचं दुसरं मैदान आपण लिंबला केलं. लिंबला गटाला 2 नंबरला गाडी उतरलेली. परत तिसरं मैदान आम्ही बोरला केलं. किती एक 4 दिवसाच्या फरकावर ते मैदान केलं बोरचं, त्यात गटपास झालेलं वासरू. परत त्याच्यावर देगावचं एक मैदान केलं, त्यात बी गटपास झालेलं वासरू. फुरसुंगीला नेलतेलं आम्ही इथनं हडपसरला, तिथं पण गटपास झालेलं वासरू. आणि आता एक पसरणीचं मैदान झालं मधी दुसऱ्याचं, त्यावेळेस पण तिथं पळावलं, पण तिथं जरा आमच्या चुकीमुळे गाडी फॉल झाली. म्हणजे ते रेषेच्या खाली जाते त्यालाच फॉल झाली गाडी, जरा फाटेला लागली गाडी, त्याच्यामुळे फॉल झाली. तसं मग त्याची 5 मैदान झाली. बिनजोडचा एक गुलाल आहे त्याचा, आणि 3 मैदानात वासरू गटपास आहे. 2 मैदान फक्त आमच्या चुकीमुळे जरा फेल गेली. बर, त्या खोंडाची त्या खोंडाला फेरं टाकलेलं, त्याच्यावर त्याचं 2 मैदान केली आम्ही. दरवायचं वासरू टीम असल्यामुळे 2 नंबरला 3 नंबरला गाडी उतरायची आमची. आणि ही वासरू आता शिकवण्याला बी व्हायचा इकडे बाहेर पडते. हो, दरवाजा आता त्याला सुरुवात आहे, होईल तो पण चालू. त्याला पण आदत आहे. हो, दोन्ही पण वासरं आदत आहेत अजून. मग काय आता हे वासरान तुमच्या 5 ठिकाणी तुम्ही म्हणला की ही वासरू चांगल्या पद्धतीने त्यानं गटपास केलेलं, 5 ठिकाणी शर्यती झाली. मग आता ही वासरू शिकवताना असा काय तुम्हाला अनुभव आला? काय होतं, वासरू सुट्टीला बिट्टीला व्यवस्थित असलं ना की खाली समजा गोड्यावर फेरं काढायचं म्हणलं, काय करायचं, वासरू व्यवस्थित पाहिजे. वासराला तेवढं कळलं पाहिजे, त्याशिवाय वासरू तयार होत नाही आपलं. वासराला जर आधीपासूनच माहित असलं ना काय करायचं काय नाही, तर जमतं काम ते. म्हणजे तेवढी बुद्धिमत्ता हो, बुद्धिमत्ता म्हणजे वासरू चप्पळ पण पाहिजे, ताकद पण पाहिजे वासराला, वासरू चलाक पण पाहिजे. म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता, हे वासरू जरा पुढे घे, ह्याचा पाहा बघा मंडळी तुम्ही, ह्याच्या डोळ्याची पद्धत, ह्याची कानबिन टोकावण्याची पद्धत, आणि त्याची बघा, ह्याची बघा किती सौम्य, त्याची पण दाखवण्याची बघा.
हे बघा, ह्याला म्हणतात पाळा. असा पाळा लागतो. बघा तिला डोळं काय सांगतात मंडळी. आणि ते बघा बाई, बघा तुम्हाला काय कशा पद्धतीने फरक वाटतो. हे ना 5 मैदानं मारलेली त्या होंडानं मंडळी. आणि 5ची ही मैदानामध्ये त्यानं गट पास केलेला आहे. त्यांनी नाराज केलंच नाही आपल्याला, म्हणजे मालकांना नाराज केलेलं नाही. आणि आदती खोंडा असताना एवढं काम करणं एवढं म्हणजे सोपं नाही. आदत खोंडाला शिकवणं पण मंडळी एवढं सोपं नाही. ह्या मालकांनी त्याला ट्रेनिंग चांगलं दिलेलं आहे. बरं, आता तुमचं ह्या बैलांविषयी तुमचं नातं काय? नातं म्हणजे नातं असं आहे की जेव्हा भावाचं नातं आहे. त्यांच्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. कधी आजारी पडली तर, कधी काय झालं वासराला तर असं करमत नाही. घरात कोण चतकुर भाकरी पण खात नाही. अशी गोष्ट आहे आमची. आता वासराला ह्या जे स्ट्रगल म्हणजे या वासराला आम्ही लंपीतनं वाचवलेलं आहे. होय, लंपी झालं त्याला, वासरू आजारी होतं पण आम्ही त्यातनं पण वासरू सावरलं. आम्ही जिद्द सोडली नाही. आमचं जोडीदार ओंकार तरटे हे आम्ही आपलं वासरू दररोज चालवणं बिलावणं किंवा लिंबाचा पाला, निरगुडीचा पाला असं आम्ही दुर्बीर करून त्याला ती बरं केलं वासरू. आमचं स्वप्न होतं की वासरू घरचं तयार करायचं, केलं तर घरचं घ्यायचं तयार करायचं आणि तीच वासरू पळवायचं आपण, असं आमचं स्वप्न होतं. पण या फाकड्यानं आज आपल्याला नाराज केलं नाही. कधी कुठल्याही मैदानात गेलो तरी कधी आम्हाला हे केलेलं नाही. म्हणजे नाद केला पण पुरा झाला. नाद केला पण पुरा गेला. वडिलांचं पण स्वप्न होतं. मी मागं लागलेलो त्यांच्या की आपण एक वासरू घेऊ. ते पण म्हणायचं की घरचं आपण तयार करू. यानं या भागानं आपल्याला म्हणजे वडिलांना बी तुमच्या नाद होता. आता हे पण आहे घरी अजून एक वासरू, एक जोडीदारापाशी वासरू आहे. 3 वासरू आहेत. हे पण आहे आपलं. बरं, आता तुम्ही ही खोंड संभळ शर्यतीचं क्षेत्र बघत अजून काय तुमची हॉबी आहे? मी कसं आहे, माझं कॉलेज बघत हे पण केलं. नंतर जॉबला आता मी वायरमॅन म्हणून MSCB कामाला आहे. ते काम बघत आम्ही आपलं नाद जोपासतो. म्हणजे आपलं सगळं घरचं काम करून बघत हा नाद आम्ही जोपासतो. शर्यत क्षेत्रातील ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून थोडीफार आपण मंडळी माहिती जाणून घेऊ. तुमचं नाव सांग. माझं नाव विकास कांबळे, बावधन, बर, तालुका वाई, जिल्हा सातारा. बरं, ही शर्यत क्षेत्रामध्ये त्याने पहिल्यांदा काम चालू केलं. कुठल्या पहिल्यांदा तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये आपण काय म्हणतो त्याला मैदानावरती कुठलं तुम्ही पहिल्यांदा काम केलं? मैदानावर नाही, असंच गाड्या चालवतो आणि मित्रांची वासरं शिकवायची, अशीच दररोज फिरवायची, सराव द्यायचा त्यांना. म्हणजे तुम्ही आम्ही फेर काढायला गेलो तर आमच्या गाडीवर कोण ड्रायव्हर नव्हता. मग आता काय करायचं म्हणून म्हणलं चला आपणच बसू, काय होईल ते. म्हणजे ह्या ज्या गाड्यांचे फेर काढल्या जातात, सराव दिला जातो त्यामध्ये तुम्ही म्हणजे नवीन आहे, म्हणजे तुम्ही नौक आहे. म्हणजे तुम्ही शर्यत मध्ये म्हणजे आपले जे मैदान असतात का नाही, त्या मैदानावरती तुम्ही कुठलं एखादी मारले का? एखादी बसलाय का गाड्यावर? गाड्यांवर बसलोय. असा कुठल्या गाड्यावर बसलाय? आपल्या मित्रांच्या, असा बाहेरच्या आपल्या मोठ्या गाड्या येत नाहीत आपल्याकडे. होय, म्हणजे स्पर्धा चालू असताना मी विचारतोय तुम्हाला. स्पर्धा चालू असतानाच की बसलेला आहे? बसलेलो. म्हणजे कुठल्या मैदानावर बसलाय त्यांचे नाव सांगा ना मला. लेमला बसलेलोय, बोरला, पसर. अनुभव आहे आणि कशा पद्धतीचा तुम्हाला अनुभव तिथे येतो? म्हणजे आता कसं गाडीत बसलं की कळून येत नाही, असं ऊर भरून आल्यागत होतं. कळून येत नाही जोपर्यंत निकाल रेस पास करत नाही तोपर्यंत. म्हणजे ही शर्यतीमध्ये ड्रायव्हर बनण्यासाठी एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणजे त्याची शिकवणी कुठं भेटली जाते का? कशी काय? नाही, शिकवणी नाही. हे सगळं जिद्दीचा खेळ आहे. जिद्दीचा खेळ. म्हणजे जिद्दीनेच आपण त्या छकड्यामध्ये बसलं पाहिजे. डेअरिंग करून आणि छकड्यामध्ये बसताना मग ते शिकवत आपण त्यातनं शिकत अनुभव घेतला पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. सल्ला द्याल सगळ्या ड्रायव्हर, म्हणजे तुम्ही आता लहानच आहे पण काय सांगाल तुम्ही एखादा मोलाचा सल्ला बिल्ला एखादा? जपून बसा. नवीन मुलांनी व्हायचं, पहिल्यांदा गाड्या चालताना शिकवताना व्हायचं सराव बघा, मोठ्या ड्रायव्हरांचा अनुभव घ्या. कारण की आम्ही बघितलेलं आहे की ह्या छकड्यातनं पडतात. नवीन ड्रायव्हर मुलं असतात, नवीन रक्ताची, नवीन वर्षाची, त्यांना हुरळून जातात. हो, आताच ते वाईटले आपले काय नाव त्यांचे, धीरज ड्रायव्हर, ते त्यांचं बी अपघाती निधन झालं. तर काय होतात चुका माणसाकडून. 4 पायाचा माळा आहे. हो, त्याला ब्रेक नाहीत. झालेली चूक भरून काढायला येत नाही. फक्त चुका सुधारत राहाव्यात सगळ्यांनी. बरं, तुम्हाला
सगळ्यांना पुढील शर्यत क्षेत्रासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही जी मुलाखत आमच्या चॅनलला नाथ शेतीचे नाथ बैलांच्या चॅनल दिली याबद्दल तुमचे मी आभारी आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट मध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.